तर माझी बहीण वॉज व्हेरी व्हेरी स्टुडियस आणि टॉप 5 मध्ये, तर मी खालून 5 मध्ये असायची. तर आमच्या दोघांमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे. तर माझी आई आणि मला असं म्हणजे शाळेत जायचं मज्जा यायची मला. म्हणजे आय डोंट रिमेंबर अ सिंगल डे की मी शाळा कधी मिस केली आहे किंवा बंक केलंय. पण अभ्यासच लक्षात राहायचं नाही. म्हणजे मी किती पण हार्डवर्क करायची ना तरी मार्कच यायची नाहीत मला. तर आणि मला ड्रामॅटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता, स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. तर आय थिंक माय इंटरेस्ट वर व्हेरी डिफरंट देन अकॅडमिक. पण पालीहेलमध्ये शिक्षण झालं माझं. कॉलेज गेली नाही मी, कारण मी माझं करिअर खूप लवकर सुरू झालं आणि त्याच्यामुळे 10वीची परीक्षा पण मी पहिल्यांदा दिली. आय फेल्ड माय फर्स्ट टाइम, म्हणून मी सेकंड टाइम दिली. आय गिव्ह माय सप्लिमेंटरी. पण when I went to give my supplementary, I was already working. तर आय डिडंट पास माय सप्लिमेंटरी. सायन्स आणि मॅथ्स मध्ये फेल झालेली मी. सायन्स मध्ये पास झाली सप्लिमेंटरी मध्ये, पण मॅथ्स मध्ये फेल झाली. तर माझी मा नेहमी म्हणायची, तू तिसऱ्यांदा केलंस ना तर तू नक्कीच पास होशील. मी म्हटलं नको, सॉरी, आता मी काम करते, मी दोन्ही गोष्टी नाही करू शकत. म्हणून मी अभ्यास मला सोडायला लागला. पण देवाच्या कृपेने मला या इंडस्ट्रीने एवढं दिलं की कधी असं वाटलं नाही की शिक्षण संपवायला हवं होतं. बरोबर. तर आय थिंक आय चोज अ करिअर दॅट डिडंट रिक्वायर मी टू बी अकॅडमिकली देअर. पण मग ह्याच्यामुळे कधी बहिणींमध्ये हे व्हायचं कधी तू मेमे किंवा नम्रता शिरोडकर, अर्थात तुम्ही दोघी बहिणी आहात हे आता आपल्या सगळ्या समस्त मराठी जनांना माहितीये, लोकांना सगळ्यांनाच माहितीये. सो त्यामुळे दोघी जणी तितक्याच दिसायला सुंदर. आता तू म्हणालीस म्हणून आम्हाला कळलं की अभ्यासात तफावत, पण त्याचा परिणाम व्हायचा काही रिलेशनशिपवर आणि हे? तर ऍक्च्युली माझ्या आई वडिलांनी ना मार्क्सला घेऊन कधीच आम्हाला कधी दोघा बहिणींना कम्पेअर केलं नाही. तर किंवा प्रेशरही नव्हता. माय मदर न्यू की माझ्या लहान मुलीला पास झाली तरी आय एम ओके, बिकॉज शी न्यू हाऊ मच आय कुड डू. तर शी नेव्हर फोर्स्ड अस. आय डोंट रिमेंबर की मार्कांमुळे माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये कधी भांडण झालं किंवा कधी काय कॉम्प्लेक्सेस होते, असं कधीच. आय रिअली हॅव नो मेमरी ऑफ दॅट. पण इट वॉज व्हेरी एव्हिडंट की स्कूलमध्ये कसं असतं ना, इफ यू आर अकॅडमिकली व्हेरी गुड देन द टीचर्स ऑटोमॅटिकली ग्रॅव्हिटेट टुवर्ड्स यू. तर आय नेव्हर हॅड दॅट अटेन्शन, कारण आय वॉज नेव्हर अ ब्राईट स्टुडंट. The teachers used to gravitate towards me because I used to get punishment. So, things like that. पण I don't remember की मला आणि माझ्या आणि चिनूमध्ये कधी या गोष्टींना घेऊन प्रॉब्लेम्स झालेले. शी वॉज व्हेरी हॅपी विथ वॉट शी वॉज डुईंग अँड आय थिंक मी पण खूप लवकर करिअरचे चॉईसेस केले, त्याच्यामुळे टाइम निघून गेला. बरं, एकाच स्कूलमध्ये होतात तुम्ही आणि मग टीचरने काही तिला सांगितलं शिल्पाने हे केलं नाही कारण ती मोठी बहीण आहे? माझी सिस्टर चिनू तर प्रिफेक्ट आणि होती. तर आणि मला पनिशमेंट मध्ये आय टू बी इनव्हेरेबली आउटसाइड द प्रिन्सिपल्स ऑफिस. तर ती नेहमी असं क्रॉस करताना बोलायची, परत आज तू? आय सेड नाही, आज माझी चूक नाहीये. आय सेड नो, आज मी काही नाही केलं. हो, तू काही केलं नाही तरी तू इथे आहेस. सो इट वॉज लाईक दॅट. पण तिने मला नाही वाटत कधी माला जाऊन कंप्लेन केली किंवा I don't think की that has ever happened between us. सेव्हियर होती म्हणजे लहान बहिणीला कसं एक प्रोटेक्ट करायचं. ती ऍक्च्युली फन होतं. आमचं रिलेशनशिप खूप चांगलं होतं. माझी आई आहे ना, आम्हाला सकाळी डब्बा बनवून द्यायची. तर त्या डब्यामध्ये ना ती असं, आय रिमेंबर 2 कलरचे बास्केट्स होते. एक ऑरेंज कलरचं प्लास्टिकची बास्केट असायची आणि एक ग्रीन कलरची प्लास्टिकची बास्केट असायची. तर मी आणि माझी बहीण चालत जायचो. तर चिनू मला बोलायची, शिल्पा, हाफ रोड यू कॅरी, हाफ रोड आय विल कॅरी. तर असं हा ओके. तर त्याच्यामध्ये 2 डब्बे असायचे, एक माझा डब्बा आणि एक माझ्या बहिणीचा डब्बा. तर अर्ध्या रस्त्यापर्यंत मी जायची, ती बोली घराच्या आधी निघताना तू कॅरी कर, हाफ वे आय विल टेक. असं हा ठीक आहे. अर्धा रस्ता झाला की बोले अगं शाळा इथेच आहे, चल घे चल. आय डोंट रिमेंबर माझी बहिणीने कधी तो प्लास्टिकची बास्केट पकडलेली. आय ओनली यूज टू ऑलवेज कॅरी द प्लास्टिक बॅग. एक हातात एक बॅग असायची शाळेची आणि ती प्लास्टिक बॅग घेऊन.
then finally as we started growing up and we became conscious about all these things, I said, तू कधीच तुझी बॅग ही प्लास्टिकची बॅग घेत नाही, आता तू तुझा डब्बा घे आणि मी माझा डब्बा घेते. तर तसं आमचं हे होतं. बट माय सिस्टर्स म्हणजे शी इज व्हेरी व्हेरी अमेझिंग. माझी बहीण खूप अमेझिंग आहे. आणि आज माझे आई वडील नाही आहेत, तर तिने त्यांची पोझिशन घेतली आहे लाईफमध्ये माझ्या. आणि म्हणजे मला असं वाटतं की जर आज माझ्या लाईफमध्ये नम्रता नसती तर आय वुड हॅव बीन व्हेरी लोनली अँड आय वुडंट नो व्हॉट आय वुड डू. आणि असं म्हणतात ना की आपल्या आईवडिलांनंतर आपले जे मोठे भावंड असतात ते त्यांची आई आपली आई आणि बाबा होतात, जागा घेतात. आणि ते खूप असं न कळत होतं ते त्यांच्याकडनं पण, आणि ते खूप नॅचरल असतं. आणि तुम्ही पण त्यांना तसंच आधी खूप आगाऊपणे बोलत असलं तरी आई बाबा नंतर तुम्ही तसं नाही बोलत त्यांच्याशी. सो ते नॅचरल. ऍक्च्युली मला नाही वाटत की मी माझ्या बहिणी बरोबर कधी पण भांडली आहे. नाही, ऍज अ चाइल्ड ऑल्सो आम्ही कधी नाही भांडलोय. किंवा ऍक्च्युली आम्हाला वेळच नव्हता, कारण मी एवढ्या लवकर करिअर सुरू केली आणि नम्रता वॉज ऑलवेज सो बिझी विथ हर स्टडीज अँड शी वॉज अकॅडमिकली व्हेरी व्हेरी गुड. तर आय डोंट रिमेंबर की मी कधी सुद्धा तिच्या बरोबर कुठल्याही गोष्टीला घेऊन असं भांडलोय. आय थिंक आता मोठे झाल्यानंतर आम्ही जास्त नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, मुलांना घेऊन आमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात. पण कधी नाही लहानपणी. आय डोंट रिमेंबर. म्हणजे मी कधी कधी माझ्या फ्रेंड्सची स्टोरी देते, हो माझा भाऊ मला मारायचा किंवा माझी बहीण मला असं बोलायची. आय डोंट रिमेंबर मला आणि नम्रताला कधी पण असं. माय चाइल्डहुड मेमरी इज नॉट लाईक दॅट ऑफ हर एट ऑल. मला इथे आता आपण जाऊ थोडं आजीकडे. आणि आजी म्हणजे मीनाक्षी शिरोडकर या आजही त्यांच्या न्यूज तितक्याच लोक आवडीने वाचतात का? तर एक तर अभिनेत्री तर त्या उत्तम होत्या, त्यामुळे ते तर आहेच. पण ज्या काळामध्ये बायकांना घराबाहेर पडताना पण असा पदर आणि असंच राहायचं आणि असं नाही करायचं, हे खूप मर्यादा होत्या आत्तापेक्षा. त्या काळात त्यांनी स्विमसूट घालण्याचं डेअर केलं. आणि तू मला नुकतंच म्हणालीस की लग्न झाल्यानंतर शी वॉज मॅरिड, शी वॉज मीनाक्षी शिरोडकर. हर सरनेम बिफोर मॅरेज वॉज पेडणेकर. अँड शिरोडकर इज माय ग्रँडफादर्स सरनेम. आणि आय थिंक आय कम फ्रॉम अ व्हेरी लिबरल फॅमिली. कारण माझे आजोबा वॉज अ होमिओपॅथ डॉक्टर. अँड माझी आजी used to do theater also. आणि मी ऐकलंय की माझे वडील जे आहेत ते, माझी आजी कोल्हापूर मध्ये एक थिएटरचा प्ले करत होती विथ अ बिग स्टमक. अँड माय फादर वॉज बॉर्न इन कोल्हापूर ड्युरिंग अ प्ले. तर दॅट इज माय ग्रँडमदर फॉर यू अँड दॅट इज माय ग्रँडफादर फॉर यू. अँड आय मीन विथ ड्यू रिस्पेक्ट टू माय ग्रँडफादर की ही supported my grandmother through her entire career. I think that time साठी तर I have to salute him. आजी म्हणजे तू जेव्हा मोठी होत होतीस तेव्हा आजीची साथ. हो, माझ्या आजीची फेवरेट माझी बहीण होती आणि माझ्या आजोबांची फेवरेट मी होती. तर माझे आजोबा मला दररोज शाळेला सोडायला यायचे, दररोज सकाळी. कारण आम्ही वेगवेगळे राहायचो. आम्ही आंबेडकर रोडला राहायचो आणि माझी आजी आजोबा खारला राहायचे. तर इन द मॉर्निंग माय आजोबा यूज टू कम फॉर अ वॉक. ही यूज टू पिक मी अप अँड यूज टू टेक मी टू स्कूल लाईक लेटर, व्हेन आय बिकेम अ लिटल ओल्डर.